पण झालं काय? तुमचं वय काय म्हणजे 55 वर्षाचं वय कशाला अंगाला तरी याच्या गोळ्या घेता बरं म्हणजे तुमची बायको मारून 10 वर्ष झाले मला घेता म्हणे तरी गोळ्या विचारता कशाला राहू तुम्हाला तरीची गोळी लागते कशाला आणि म्हणलं लग्नीला गेलं ना लग्नी पायजामीवर पडत होती आणि त्या गोळ्या घेतल्या असतात 4 मोठं धार पुढे गेली असती त्याला काय बायकरा मागत होता का? जाऊ दे मित्र आपल्या जीवातला जीवलग मित्र कोण रे? राजेश कुमार सांगलीकर त्यांनाही बोलून घेतलं पाहिजे त्यांनाही बोलून तमाशा ठरवलं गेलं पाहिजे गाणी ऐकले पाहिजे बरोबर. देऊ का आवाज देऊ का आवाज. तो कलाकार माणूस आहे घरी ऐकायला पाहिलं पाहिजे माग दिल्लीला जायचं म्हणे बाबा ते बरोबर आहे. कलावंतांच्या माणसासाठी मग काहीतरी दिल्लीला जायचं. ती बायकाकडे मुतालपडी घेते रे भाऊ. त्यांना बोलून घ्या. बायकाकडे मुतालपडी घ्यायला. दिल्लीला यायचं रे भाऊ. अरे काल देत नाही मुतालपडी घ्यायला पाहिजे. धडक, धडक, धडक. काय दे रे आता दुखी आपला राजू दादा नाही काय आता तर काय आपला राजू दादा नाही राजू दादाचं घर नाही काय? चोर आहे चोर नुसता चोर नाही त्याच्या हातात गुप्ती गुप्ती काय तोंड बांगड करतोय रे? अरे गुप्तीचं नावच ऐकून एवढा घाबरला की गुप्ती पाहिजे कसा पाहिजे गुप्ती? चोरी? चोरी अरे बापरे. भाऊ, चोरीची आहे का? आपल्या बाळात व्यवस्थित घरीदार कोणी भाऊ, पाहुणे नाही तर चोरीचं का काय? दुसऱ्याला गेल्यात काढायची आणि सवय तुमची गेली नाही एकदा पाहुण्याला काय हरकत तुला? पाहून बस. थांबा बरं आईच सांगतो. काय का? चोरी हा? या, इकडे इकडे तुमचंच बरोबर आहे काय झालं? माझी फसाफशी झाली हा? तो आपला राजू दादाची हो. राजू दादाच घरी असं? आणि गेले अशी काय? हे इकडे या अंधारात उभे नाही मुतात हा ना आता त्या अंधारात मुताची धार चमकली मला वाटलं मुस्तीच चमकली बरं झालं गुप्तीची मुठ अशी हातात नाही धरली. तो आवाज अहो, राजेश कुमार सांगवीकर राम 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 मित्रांनो बरं बाबा आई वडील लेकर बाळ वा वा एकत्रित बरं आहे म्हणायचं ते की म्हणे बाबा मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काय वारी बाबा मित्र तारी मित्र मारी मित्र मित्राचा काय वारी दुःख आडवाया उघड्यासारखा मित्र वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा वनव्यामध्ये घालवासारखा. मित्र हा गुरुप्रमाणे असावा की ज्याच्या संगतीला राहून काहीतरी आयुष्यात शिकता आला पाहिजे बरोबर. चांगला बोध घेता आला पाहिजे बरोबर. त्याच्यात त्याची म्हणे संगत करणं बळी जाऊ का मग तुम्ही जा पुढं. या लवकर. दादा गेले पुढं. हा आपण जाऊ त्यांच्या मागून 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 म्हणजे त्यांच्या मागं जाऊ ना. मागून मागून हा चालतंय. हा पुढे बारी बारी पण. त्याला करतो तुला म्हणायचंय का पुढल्याची पुढे. आपण काय तमाशातल्या पुरीच्या नादी लागू नको वाटोळ करून घेऊ नको हे ना माधुरीची गरज म्हणून हातावर बापन हातावर बाबू. हातावर म्हणजे हातात चपात्या करायचं स्वयंपाक पाणी अरे ते 7-7 महिने तमाशा करत फिरतात तुला प्रपंच करायला वेळ भेटायची नाही तमाशातल्या पुरीबरोबर लग्न करू नको कर ना मग काहीतरी माझ्यासाठी. तुला लग्नच करायचंय ना तू आपल्या बरोबर चल लंडनला हा. एवढं दूर अरे तू काय म्हणे पाहतोय कोण आलं लंडनला चल तुला लग्न करून देतो तिथं काय रुपयाला 16 बायकांपण जर पूर उभं देते ती काय त्यांची दवाखान्याची बिलं बघत राहू जाऊ दे बाबा तोही मी नाही येत. चालायचंय आवाज हा? हो जोबी कुमार एक लग्न कर एवढं लवकर कोण बोलत असतं का काय उठेवानी बोलता यार तुम्ही तुला पाहिलंच आहे मी आता तुम्हाला माहिती होतं जाऊ दे तिकडं काय चाललं बरं मग काय झालंय काय बाबा म्हणजे भाऊ तुमचं काय चाललं हा वा तुमचं काय चाललं मला एवढं सांगा. अरे बरं म्हणजे काय सांगावं आहे का तुम्ही माणसात आले का माझ्या घरी हा आई वारली माझी काय झालं आई वारली आई काय माणुसकीची आई होती हिची बापे नाही माणुसकीचं घरानं तुझं काय चालू? कधी तुझ्या रात्री अर्ध्या रात्री माणूस जाऊ दे हा? तुझी आई त्याला कधीच नाही म्हणत नव्हती कशाला चहा पाण्याला चहा पाण्याला जरा माणसासारखं बोल ना हा म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर ईश्वर दोन्ही पवित्र अक्षर मिळून आई हा शब्द तयार झाला अरे काय येतं घरची स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई वारली बेकार काम आई वारली पण काय येतं घर खात काय येतं घरचा स्वभाव काय तुमच्या आईचा स्वभाव पहिल्यापासून माणुसकीचा उद्याचा आपल्या घराण्यासारखी माणुसकी कुणालाच नाही अहो तुमची आई आली ना रडत माझ्या जवळ बेटा रडू नको तुमची आई मेरी तर मरून द्या मी तुमची आई आहे माझ्या आई तर दुःख माझ्या वडिलाला सहन झालं नाही
माझ्या बापाला दुःख नंतरने वडील वारले हो माझे. तुझे वडील वारले? हा वारले. बापरे, बापरे, बापरे. काय बाप होताय सर हा अर्ध्या रात्री भाऊ कधी बी ग्रामपंचायत मध्ये जाऊ दे त्याच्या वडिलांना खुर्ची फेकून मारत होती. खुर्ची बसायला देत होते. अरे त्याचं म्हातारं एवढं चांगलं होतं. मारुतीच्या जवळात चोरून बिड्या वाढायचं. काय? चोरून बिड्या वाढायचे तुझ्या वडिलांना घाबरून आणि ते तुझ्या म्हाताऱ्याचं ते घोडं आहे ना. पण कोणतं ते घोडं होतं ना म्हाताऱ्याजवळ घोडं होतं ना. घोडं होतं काय बाबा त्या म्हाताऱ्याला घोड्याशिवाय म्हातारा साधं वावरात जरी गेलो त्या म्हाताऱ्याच्या मागं घोडं तुरू 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 चालायचं. बरोबर आहे की नाही? तुम्ही पाहिलं म्हातारा चावडीत गेलं तरी ते घोडं तुरू 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 चालायचं. म्हातारा नदीवर आंघोळीला गेलं तरी ते घोडं तुरू तुरू चालायचं. बरोबर. म्हातारा पुढे गावाला गेलं तरी ते घोडं तुरू 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 चालायचं. 24 तास याच्या बापाला घोडा लागायचा. घोडा लागायचा बसायला 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 कधी म्हणत भाऊ वडील वारले. काय तुझ्या घरचा स्वभाव काय तुझ्या आईचा काय तुझ्या बापाचा काय म्हणे माणूस काय तुझ्या घराला मुश्किल. मास्तर चाचा पेप्या करू नका म्हणजे मास्तर ज्यावेळी बोट घालायचं त्याच वेळी बोट घाला मध्येच बोट घालतात. मोठे करून काय सांगावं मग रडू नको तुझे वडील मेले तर मोरते मी तुझा बाप आहे. वा 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 बापाने माझा आधार दिला खरंच तुझा खानदानच घराणं आपला नंबर. दोघांचं दुःख माझ्या बहिणीला सहन झालं नाही. आई मेली बाप मेला माझ्या बहिणीनं जीव सोडला. हसू नको असं तो का रडतो ना. बहीण मिली काय येतं खात काय हिची बहीण होती भाऊ हा? हिची बहीण लय भारी होती भाऊ. बापरे काय स्वभाव होता त्या माऊलीचा. बापरे मला तर बिचारी कधीच नाही म्हणले नाही. चहा पाण्याला कधीच नाही म्हणले नाही बिचारी. आता आपण बोलू नको सर बोलायचं ना. भाऊ याची बहीण आली काय म्हणते भाऊ रडू नका बहीण मिली तर मरू द्या मी तुझी बहीण आहे. रक्षाबंधनाला मी राखी बांधत माणूस बावळा येईल काय माणुसकीचं घर माणुसकी काय म्हणते भाऊ वरली बाजी भाऊ 2 मिनिटे काय झालं बायको मेली बायको एकटी बायको मिली बाजी तू परत गेला तिच्या ठिकाणी तर बायको मिली काही गॅस आला पण बायको मिली बायको मिली माझी तिकडे तुमची बायको आली मला म्हणते मला म्हणते काय तुमची बायको मिली तर बोलू द्या मी तुम्हाला चहा पाणी करून असं झालं का ते चहा पाणी करून जाऊ दे मित्रा सिंगल केल्याशिवाय चहाचा सिंगल कोणी भाजत नाही. पंकज कुमार तुझं काय चाललंय सांग बरं. काय चाललं काय ना बरोबर बरोबर आहे की नाही? बरोबर. त्याच्याकरता उशीर होता कामा नाही. हेही बरोबर सगळ्यांना गाणी ऐकायची घाई झालेली आहे. बरोबर. तेव्हा आपण गेलं पाहिजे. तुझं काय चाललं बाबा? माझा आनंद आहे बाबा. तुला काय सांग तुला तर माहिती माझं घर पहिल्यापासून शिकार सम्राट आहे. आहे ना शिकार सम्राट हा. एवढंच काय आहे ना? शिकारीच्या बाबतीत याचा पहिला बाप लय हुशार होता. काय बरं बापरे पहिल्यापासून तुझा बाप हुशार. पाहिजे वारसा चालवायचा घराण्याचं नाव चालव. आता परवाची गोष्ट आजोबाची जुनी तलवार काढली बर तलवार ते कांदे कापायची ना हॉटेलवर होता अरे शिकारीची तलवार शिकारीची तलवार तलवार काढली हा. घोड्यावर बसतो बर घोडा तोच होता आपला घोडा तोच होता ना तोच होता ते वरातीत मुंडकं गळून पडलं होतं ते तो वरातीतला घोडा होता हा सारे केडचा घोडा होता शिकारीचा घोडा शिकारीचा घोडा हा घोड्यावर बसलो बर फळ जंगलात गेलो बर फळ अरण्यात गेलो हा दिवसभर फिरलो बर पण मला काही शिकार सापडले नाही बर कोणाचं तोंड पाहिलं होतं? हा बघ. पाहिलं होतं. मग काय शिकार सापडले नाही हा मग शेवटी सूर्य मावळतीच्या टायमाला घरी परत येत असताना एका करवंदीच्या जाळीत एक वाघ झोपलेला होता. काय झालं वाघ आला नाही वाघ तुझं होता इथं कुठं घाबरू लागला तुला. अरे इथं शिकार सम्राट आहे ना. अरे मी शिकार सम्राट तुम्हाला बाजराची काय करायची घाबरायची काय गरज आहे. हा घाबरायची काय करायची हा मी पण मागचा पुढचा विचार नाही केला. हा मांजरीच्या पावलानं त्या वाघाच्या पाठीमाग गेलं हा तलवार काढली. भाऊ काय सांगू तुला तो प्रेड
तलवार भाऊ तलवार मॅन करा. काय झालं भाऊ? अरे पर माझ्या ऑपरेशनचे टाके दिले जाते अशी तलवार काढतात. तलवार काढली, शेपूट धरली, शेपूट कापली, हा. खांद्यावर टाकली, घरी निघून आलो. हा घरी आलो काय माझा मोठा सत्कार झाला. आमदार खासदार माझ्या सत्काराला होती. टीव्हीला पेपरला माझी जाहिरात चालू होती. पिंट्या हा? तू काय पाहतो माझा घंट्या? बापरे 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 तर हो. वाघाची शिकार केली. शिकार केली. त्याच्या आईला घरात मंदिर निघला तर बायकोला पुढं करता राव तुम्ही. असं. बायकोच्या पत्राची आवडून गेला का तुम्ही. हा. आणि आपल्या मित्रांनी वाघाची शिकार केली. शिकार केली. नाही, पण मग मला असं म्हणायचं हा. अरे, त्याला एक प्रश्न विचारायला पाहिजे बरं. ए, मित्रा इकडे बरं आहे. अहो सांगलीकर या 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 या. नाही ते मला मी किरकोळ ओळखीसाठी बोलत नाही सा. काय सांगू तुला आता? बापरे, किरकोळ. ते काय तुम्ही कुत्र्यासारखी भेटले रस्त्यामध्ये? बापरे. नाही नाही नाही, मला असं म्हणायचं हा. वाघाची शिकार केली खरी ए, पण त्या वाघाच्या शेपटी ऐवजी ए. जर त्याचं मुंडकच कापलं असतं तर हे काय करतो? मुडकं पहिलेच कोणतरी कापून गेलं होतं. मरेल वाघाची शिकार करतो ना आम्हाला इथे येऊन मोठ्यापणा सांगतो. मला द्या तुम्ही पण ऐकू राहिले मरेल वाघाची शिकार करतो इथे येऊन मोठ्यापणा सांगतो. तुम्हाला आखली बिकली आहे का नाही? काय झालं? त्याला जर मुंडका असतं त्यानं मला घरी पडली दिलं असतं का? एवढी बी अक्कल नाही का? माझं तर तिच्या आईला सकाळी सकाळी त्या मेडिकल वाल्याबरोबरच भांडण झालं. मेडिकल वाला बरोबर काय झालं? आता मेडिकल वाल्याला म्हणलं बाबा म्हणजे हातपाय ठरकर कापतात म्हणलं अंगाला तर तरी यायच्या गोळ्या दे म्हणलं. हा हा बरोबर आहे. अंगाला तर तरी यायच्या गोळ्या द्या. आणि तू काय म्हटलं? आपण मेडिकल वाला नुसतं प्रश्न विचार